त्याला कुठल्याही पाकिस्तानानं भारताच्या फौजेला हिणवलं चिडवलं तर त्याला हिंदुस्थानी इंटेलिजन्स हलक्यात घेत नाही ना आणि सोडूनही देत नाही. अहो साधं एक वाक्य, तुमचं एक माकड आमच्या ताब्यात आहे, आमच्या एका माकडाला काय पकडलंस तर तू हवेत उडायला लागलास. आम्ही हिंदुस्थानी आमचा अपमान कधीच विसरत नाही आणि अपमानकर्त्याला स्वस्तात सोडतही नाही. माकडच माकडं चोहीकडे. कधी कधी काय होतं, माणूस दुसऱ्यासाठी खड्डा खणतो आणि त्या खड्ड्यात तो जो कोणी असतो त्याचा शत्रू प्रतिस्पर्धी तो पडावा, त्याचं वाईट व्हावं अशी त्याची इच्छा असते. पण होतं उलटंच. तो खड्डा खणता खणता याचाच पाय घसरतो, तोल सावरला जात नाही आणि तो त्या खड्ड्यात पडतो. आता नशीब की तो खड्डा जर खोल नसेल तर तो बाहेर येऊ शकेल, किंबहुना जर तो खड्डा जर प्रचंड खोल असेल आणि हा माणूस जर पडला तर त्याचं काय खरं नाही. आता एका माणसानं दुसऱ्याला सापळ्यात अडकवलं आणि काही वर्षांनी तोच माणूस स्वतः एका रहस्यमय अशा सापळ्यात अडकला आणि गायब झाला. ही एक कथा आहे. कथा म्हणता येईल की नाही कल्पना नाही. मित्रो, मी ही जी काही सुरुवात केली आहे ना, त्यामागचं कारण असं आहे की मी आज तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे. एका माणसानं दुसऱ्याला सापळ्यात अडकवलं आणि काही वर्षांनी तोच माणूस स्वतः एका रहस्यमय सापळ्यात अडकला आणि गायब झाला. ही फक्त एक स्टोरी नाही आहे, ही आहे बदला, हेरगिरी आणि आंतरराष्ट्रीय खेळीची अशी कहाणी, अशी स्टोरी जिथं शेवटी सत्यही गोंधळून जातं की साला चाललंय काय. लेफ्टनंट कर्नल हबीब झहीर आणि कुलभूषण जाधव यांचं नाव एकत्र का घेतलं जातं? जेव्हा कुलभूषण जाधव यांचा विषय येतो तेव्हा या लेफ्टनंट कर्नल हबीब झहीर याचाही उल्लेख केला जातो, उझैर बलोचचाही उल्लेख केला जातो. तर ह्या ट्रायंगलवर आधारित आजचा हा विषय आहे. काठमांडूमधलं एक हॉटेल जिथं हबीब उतरला होता, त्या खोलीत माकडांचे असंख्य फोटोज लावलेले होते भिंतींवर. नेपाळच्या काठमांडूतलं एक हॉटेल, त्यात एक पाकिस्तानी राहायला आला आहे हा हबीब आणि त्याला संपूर्ण खोलीत माकडं दिसत आहेत. नेमकी काय भानगड होती? एकंदर जे सारं वर्णन चक्रावून टाकणार आहे ना, हे चक्रावणारं गूढ, हे रहस्य उलगडणार आहोत. एक थरारक, धक्कादायक आणि गूढ प्रकरण तुमच्यासमोर मांडणार आहोत या व्हिडिओतून. तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. मित्रो नमस्कार. लेफ्टनंट कर्नल हबीब झहीर पाकिस्तानच्या लष्करातला एक अनुभवी अधिकारी. 2017-18च्या आसपास तो लष्करातून निवृत्त झाला आणि निवृत्त झाल्यानंतरही त्याला शांत बसायचं नव्हतं. त्याला पुन्हा नोकरी करायची उबळ आली होती. त्यानं लिंक्डइनवर आपलं एक प्रोफाईल अपडेट केलं आणि स्पष्ट लिहिलं होतं, मला UN म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघासोबत किंवा त्यांच्याशी संबंधित एखाद्या कंपनीत आस्थापनेमध्ये काम करायचं आहे. वरवर पाहिलं तर एक निवृत्त सरकारी नोकराचा त्याच्या रिटायर्ड लाईफबद्दलचा हा एक साधासा निर्णय होता. पण कदाचित हाच जो निर्णय आहे ना, तो त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार होता. होतं काय तर, हबीबच्या प्रोफाईलमधला जो काही त्याचा डेटा आहे त्या डेटाला एक रिस्पॉन्स येतो. काही महिन्यांनी त्याला एक फोन येतो, आम्ही UN मधून बोलतो, म्हणजे संयुक्त राष्ट्रांकडून बोलतोय, तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी नेपाळला बोलवलं आहे. आता UNचं ऑफिस कुठे आहे तुम्हाला माहिती आहे. फोन येतो नेपाळमधून. तरी हबीबला नेमकं हेच हवं होतं की अशा पद्धतीची नोकरी हवी होती. वरवर सगळं अगदी परफेक्ट वाटत होतं. एक मोठी संधी, आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी त्याच्यासमोर उभी होती. अर्थात हबीब झहीरही लगेच तयार होतो आणि निघतो नेपाळकडे. हबीब काठमांडूला पोहोचला. त्यानं नेपाळला पोहोचल्यावर आपल्या कुटुंबाला एक शेवटचा मेसेज पाठवला, मी आता काठमांडूत आहे, उद्या लुंबिनीला जातो आहे, त्यामुळे पुढे आपलं कॉन्टॅक्ट होणार नाही, नेटवर्क नसेल. त्यानंतर तो कायमचा गायब झाला. ना फोन, नो कुछ, नो मेसेज. याचा अपघात झाला, घातपात झाला तर त्याचा कोणताही पुरावा नाही, ना मृतदेह सापडलेला. जमी खा गई या आसमान निघल गया. मोठा रहस्यरंजक सवाल निर्माण झाला होता. तर काय वाटतं तुम्हाला, हबीब गायब होण्यामागे नेमकं काय गौडबंगाल होतं, काय कारण होतं? पाकिस्तानात हबीबचे कुटुंबीय चिंतेत होते. त्याचे ISI वाले सहकारी, लष्करातले सहकारी हे चिंतेत होते. मग सुरू झाली शोधाशोध. कुठे गेला हबीब? आंतरराष्ट्रीय पातळीवरून तपास सुरू झाला. हा तपास जसजसा पुढे गेला तसतसे
एक एक धक्कादायक पदर उलगडू लागले या विचित्र स्टोरीमधले. आणि त्या विचित्र स्टोरीमधलं एक विचित्र असं कनेक्शन समोर आलं, जे बहुधा या हबीबच्या गायब होण्यामागचं मूळ कारण होतं. आता पुन्हा इथे येतं धुरंधर सिनेमात दाखवलेल्या लियारी शहराचं कनेक्शन. रेहमान डकेत नंतर किंग ऑफ लियारी बनलेला उझैर बलोच आठवतोय तुम्हाला? तर हा उझैर बलोच जो होता तो निव्वळ लियारीतला एक गँगस्टर बनून, दादा बनून राहण्यात इंटरेस्टेड नव्हता, तर त्याला बिग शॉट बनायचं होतं. तो पाकिस्तानच्या बाहेरही, म्हणजे बलुचिस्तान आणि अफगाण बॉर्डरवरचे तस्कर, इराणमधले तस्कर, बरं त्यासोबत व्यापारी आणि पाकिस्तानच्या विरोधात काम करणाऱ्या काही संघटनांच्याही संपर्कात होता. तो एक प्रकारे डबल एजंटसारखं काम करायचा. आता उझैर बलोच आणि हबीब जहीर यांची ओळख आधीपासून होती. आता ISI, लष्कर आणि हे गँगस्टर यांचं एक मोठं सिंडिकेट पाकिस्तानात आहे आणि तेच पाकिस्तान चालवतं. त्यात आपला बडेसाहेबही आहे. हबीबला आपलं लष्करातलं वजन वाढवण्यासाठी रिटायर्ड होण्यापूर्वी काहीतरी मोठं कांड करायचं होतं. त्यासाठी त्याने उझैरला कामाला लावलं. पण हबीब जहीरनं उझैरच्या करवी भारतीय इंजिनियर कम व्यापारी कुलभूषण जाधव यांना पकडण्याचं ऑपरेशन सक्सेस करून दाखवलं. उझैर हा अफगाणी आणि इराणी व्यापाऱ्यांच्या संपर्कात होता. कुलभूषण जाधव त्यावेळेस चाबहार बंदराच्या उभारणीचं जे काम चालू होतं त्याला लागणाऱ्या सपोर्ट सिस्टीमला मटेरियल पुरवण्यासारख्या कामानिमित्त इराणमध्ये होते असं बोललं जातं आहे. कुलभूषण जाधव हा माणूस रॉशी संबंधित होता का, आहे का, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. पण लियारीच्या स्टोरीत असं उघड झालं आहे की या उझैर बलोचनं रॉ एजंट कुलभूषण जाधव यांना गोपनीय माहिती देतो, तुम्हाला काहीतरी अशी सिक्रेट माझ्याकडे आहे जी सांगतो ISIची किंवा पाकिस्तानी लष्कराची, असं सांगून इराणमधून बलुचिस्तानमध्ये बोलावलं आणि तिथं सापळा रचून त्यांना पकडून दिलं. यात हबीबचं, म्हणजे या हबीब जहीरचं कौतुक झालं सगळीकडे, अरे क्या बात आहे, आणि मग त्याला बढती मिळाली. दुसरीकडे पाकिस्ताननं जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली, कारण हा तर भारतीय गुप्तहेर आहे, रॉचा एजंट आहे. भारतानं त्या शिक्षेला स्थगिती मिळवली, हार मांडली नाही. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ लॉमध्ये भारतानं बाजू मांडली आणि तिथं भारतानं मोठी लढाई जिंकली. जाधव यांची फाशी थांबवली गेली. कुलभूषण जाधवला पकडल्यानंतर याच लेफ्टनंट कर्नल हबीब जहीरनं एक वक्तव्य केलं होतं, जे रॉच्या अधिकाऱ्यांना हिणवण्यासाठी होतं की तुमचं एक माकड आमच्या ताब्यात आहे. हे वक्तव्य म्हणजे रॉची उडवलेली खिल्ली होती एक प्रकारे. पण जेव्हा निवृत्त लेफ्टनंट कर्नल हबीब जहीर गायब झाल्याच्या गोष्टी बाहेर पडल्या, स्पष्ट झालं हा गायब झाला आहे, तेव्हा पाकिस्तानमध्ये काय अवस्था झाली असेल. पाकिस्तानची एक इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम काठमांडूमधल्या त्या हॉटेलमध्ये पोचली जिथं हा शेवटचा दिसला होता जिवंत. मॅनेजरने डुप्लिकेट चावीनं हॉटेल रूमचा दरवाजा उघडला. 7-8 पाकिस्तानी आत शिरले धाड धाड करत, आणि आत शिरताच त्यांना समोर जे दिसलं ते चक्रावणारं होतं. तिथे काय होतं माहिती आहे तुम्हाला? तर संपूर्ण खोलीत माकडांची चित्रं लावलेली होती. आता मला सांगा, हा फक्त एक योगायोग होता का? माकडांची चित्र का भिंतीवर? योगायोग की कोणीतरी मुद्दाम दिलेला एक संदेश होता, एक मेसेज होता? आजही लेफ्टनंट कर्नल हबीब जहीर कुठे आहे? तो जिवंत आहे का? काय त्याचं झालं आहे की त्याला UN नोकरीचं गाजर दाखवून नेपाळला बोलावलं गेलं होतं? रॉला चिडवणाऱ्या हबीबला शिकवलेला धडा होता का हा? हे जे काय होतं ते एक रिव्हेंज ऑपरेशन होतं का? सत्य अजूनही कडी-कुलपात बंद आहे, बंदिस्त आहे. कुणालाच माहीत नाही नेमकं काय झालं. चायला कुठल्याही पाकिस्तानानं भारताच्या फौजेला हिणवलं, चिडवलं तर त्याला हिंदुस्थानी इंटेलिजन्स हलक्यात घेत नाही ना, आणि सोडूनही देत नाही. अहो, साधं एक वाक्य, तुमचं एक माकड आमच्या ताब्यात आहे, आमच्या एका माकडाला काय पकडलंस तर तू हवेत उडायला लागलास. आम्ही हिंदुस्थानी आमचा अपमान कधीच विसरत नाही आणि अपमानकर्त्याला स्वस्तात सोडतही नाही. माकडंच माकडं सोयीकडे. मित्रो, एकंदरच या स्टोरीमध्ये एक पाकिस्तानी कर्नल नेपाळला आला आणि हरवला काठमांडूच्या जत्रेत. असं काही घडलं आहे का? की ही फक्त एक साधी गायब होण्याची केस नाही आहे, त्याही पलीकडे बरंच काही घडलं आहे. काय वाटतं तुम्हाला? कमेंट्स करून जरूर कळवा. ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच थरारक आणि एक्सपोजिंग स्टोरीजसाठी आकार DG9ला सबस्क्राईब जरूर करा, कारण इथं बातमीमागची बात आणि त्यातला मी सुद्धा उलगडण्याचा आमचा प्रयत्न असतो. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.